Hello students, welcome to the part 6 of the topic matrices. In this lecture, we will learn how to find inverse of a matrix of order 3 by using adjoint method. Find inverse of the following matrices by using adjoint method. First matrix 1 2 3 1 1 5 2 4 7. एक 3 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्याचा इन्व्हर्स आपल्याला ॲडजॉइंट मेथड वापरून फाइंड आउट करायचं आहे. तर सोल्युशनमध्ये दिलेल्या मॅट्रिक्सला ए हे नाव दिलं आहे. ए हा मॅट्रिक्स आहे तसा लिहिलेला आहे. ॲडजॉइंट मेथडनं ए इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला ए इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए असा आहे. आपण आधी फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. इन्व्हर्स काढण्यासाठी ह्या दोन व्हॅल्यूंची आवश्यकता आहे. आपण पहिल्यांदा डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. डिटर्मिनंट ए आता ह्याच मॅट्रिक्सचं रूपांतर फक्त डिटर्मिनंटमध्ये केलेलं आहे. फर्स्ट रो 1 2 3, सेकंड रो 1 1 5, लास्ट रो 2 4 7. एक्सपांड करायचं आहे इक्वल टू 1 इंटू 7 मायनस 20. सेकंड टर्म निगेटिव्ह असणार आहे. -2 इंटू हा कॉलम सोडायचा आहे 7 मायनस 10, 7 मायनस 10 प्लस 3 इंटू हा कॉलम सोडायचा आहे 4 मायनस 2, 4 मायनस 2 इक्वल टू 1 इंटू -13 -2 इंटू -3 प्लस 3 इंटू 2. ह्या टर्म्स कलेक्ट करायच्या आहेत. -13 प्लस 6 प्लस 6 इक्वल टू -13 प्लस 12 म्हणजे -1 डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल. आता ह्याच्यात जे एलिमेंट्स आहेत त्यांचे कोफॅक्टर्स आपल्याला आधी कॅल्क्युलेट करायचे आहेत. कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स इन ए, कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स इन ए आर. ए मध्ये जे 9 एलिमेंट आहेत त्यांचे कोफॅक्टर्स आपण आधी कॅल्क्युलेट करून घेणार आहे. पहिला कोफॅक्टर A11 इक्वल टू तर हा एलिमेंट आहे. मग इथं हा रो आणि हा कॉलम सोडायचा आहे आणि ह्या 4 एलिमेंटचा जो डिटर्मिनंट शिल्लक राहिला आहे तो डायरेक्ट एक्सपांड करून लिहायचा आहे. आता इथं बेरीज सम संख्या आहे म्हणजे चिन्ह बदलत नाही. हा रो आणि हा कॉलम सोडला की 7 मायनस 20 म्हणजे -13 हा पहिला कोफॅक्टर येईल. तर A12 इथं बेरीज सफिक्सची विषम आहे, ऑड आहे म्हणजे इथं चिन्ह बदलायचं आहे. आधी चिन्ह बदलून ठेवलेलं आहे. हा एलिमेंट आहे. हा रो आणि हा कॉलम सोडायचा आहे. हे 4 एलिमेंट त्यांचा डिटर्मिनंट एक्सपांड करून लिहायचं आहे. 7 मायनस 10, 7 मायनस 10 हा -3 -3 म्हणजे तो +3 होईल. A13 तिसरा कोफॅक्टर इथं बेरीज 4 आहे, सम आहे म्हणजे चिन्ह बदलत नाही. हा एलिमेंट आहे. हा रो आणि हा कॉलम सोडायचा आहे. हा डिटर्मिनंट एक्सपांड करून लिहायचा आहे. 4 मायनस 2, 4 मायनस 2 इक्वल टू 2. हे पहिल्या रोचे कोफॅक्टर्स तयार झाले. आता A21 सेकंड रो इथं साईन बदलणार आहे. मायनस हा एलिमेंट आहे. रो आणि कॉलम सोडायचं आहे. 1 2 3 4 हे डिटर्मिनंटचे एलिमेंट राहिलेत. 14 मायनस 12 म्हणजे -2 येईल, -2. त्याच्यानंतर A22 इथं चिन्ह बदलणार नाही. हा एलिमेंट आहे. हा रो आणि हा कॉलम सोडायचा आहे. 7 मायनस 6 इक्वल टू 1. A23 इथं साईन चेंज होणार आहे. मायनस ब्रॅकेटमध्ये
हा इलेमेंट आहे A23, हा रो आणि कॉलम सोडायचा आहे. 4 - 4, 4 - 4 इथं 0 येणार आहे. आता तिसऱ्या रोचे कोफॅक्टर A31, चिन्ह बदलणार नाही, बेरीज सम आहे. हा इलेमेंट आहे, हा रो आणि हा कॉलम सोडायचा आहे. 10 - 3, 10 - 3 = 7. A32 इथं साईन चेंज करायचं आहे, मायनस ब्रॅकेट घालायचं आहे. हा इलेमेंट आहे, हा रो आणि हा कॉलम सोडला. 5 - 3 म्हणजे -2. A33 = हा इलेमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडायचा आहे. 1 - 2, 1 - 2 म्हणजे -1. आता हे कोफॅक्टर्स तयार झालेत. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे ह्या 9 इलेमेंटचा जो मॅट्रिक्स तयार होईल तो इथं लिहायचा आहे. त्याला आपण C म्हणणार आहे. C हा मॅट्रिक्स -13, 3, 2 हा फर्स्ट रो, सेकंड रो -2, 1, 0, लास्ट रो 7 - 2 -1. तर ॲडजॉइंट म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. ॲडजॉइंट ऑफ A म्हणजे आपण जो कोफॅक्टर मॅट्रिक्स काढलेला आहे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. आणि ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे जे रो आहेत त्यांचे कॉलम करायचे आहेत. -13, आता इथं हा पहिला रो आहे, त्याचा इथं पहिला कॉलम होईल. हा सेकंड रो आहे, त्याचा इथं सेकंड कॉलम होईल. आणि हा लास्ट रो आहे, त्याचा इथं थर्ड कॉलम तयार होईल. ॲडजॉइंट ऑफ A काढताना आधी कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट केला आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज घेतला की आपल्याला ॲडजॉइंट मिळाला. आता काही एक्झाम्पलमध्ये फक्त ॲडजॉइंट काढा असा क्वेश्चन विचारला जाईल, तर इथंपर्यंत थांबायचं आहे. ॲडजॉइंट ऑफ A म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढला की ॲडजॉइंट तयार झाला, इथं थांबायचं आहे. आता इथं A इन्व्हर्स विचारलं आहे. मग A इन्व्हर्ससाठी ज्या 2 व्हॅल्यू लागणार आहेत त्या आपल्याकडे आहेत. A इन्व्हर्सचा फॉर्म्युला आपण इक्वेशन 1 मध्ये 1/डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A असा लिहिलेला आहे. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. 1/डिटर्मिनंट A ची व्हॅल्यू -1 आणि ॲडजॉइंट ऑफ A -13, -2, 7, 3, 1, -2, 2, 0, -1. आता इथं -1 डिव्हाइड केलं की A इन्व्हर्सचा आन्सर, -1 डिव्हाइड केलं की ह्या इलेमेंटचे फक्त साईन चेंज होणार आहेत. 13, 2, -7, -3, -1, 2, -2, 0, 1 हा दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स तयार झालेला आहे. मॅट्रिक्स 2 - 1 -1 -1 2 -1 1 -1 2. तर सोल्युशनमध्ये लेट A दिलेला मॅट्रिक्स आहे तसा लिहिलेला आहे. तर A इन्व्हर्स आपल्याला ॲडजॉइंट मेथडनं फाइंड आउट करायचा आहे. A इन्व्हर्सचा फॉर्म्युला A इन्व्हर्स = 1/डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A हा आहे. हा फॉर्म्युला लिहिला की 1 मार्काची स्टेप होणार आहे. ॲडजॉइंट मेथडनं इन्व्हर्स काढा असं म्हटलं तर ॲडजॉइंट मेथडच वापरायचे. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननं इन्व्हर्स काढा म्हटलं तर तीच मेथड वापरायची आहे. तर ॲडजॉइंट मेथडनं इन्व्हर्स काढताना हा फॉर्म्युला लिहिला की ती 1 मार्काची स्टेप होणार आहे. तर पहिल्यांदा आपण डिटर्मिनंट A ह्या 2 व्हॅल्यू इथं लागणार आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. डिटर्मिनंट A ह्याच मॅट्रिक्सचं कन्व्हर्शन फक्त डिटर्मिनंटमध्ये केलेलं आहे. 2 - 1 1 -1 2 -1 1 -1 2. तर हा एक्सपांड करून त्याची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. = 2 इंटू ब्रॅकेट 4
-1 येणार आहे, -1. आता आपला एक्सपान्शनमधला मायनस आणि हा मायनस हा +1 होईल, +1 इंटू ब्रॅकेट, हा कॉलम सोडायचा आहे, हा रो सोडायचा आहे, -2 आणि -1 म्हणजे +1, +1 इंटू हा कॉलम सोडायचा आहे, रो सोडायचा आहे, 1 -2. तर हे इलेमेंट हे कलेक्ट करायचं आहे, 3 + 1 इंटू -1 + 1 इंटू -1 इक्वल टू 6 -1 -1 म्हणजे 6 - 2 इक्वल टू 4. जे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 4 आली. आता कोफॅक्टर्स आपण कॅल्क्युलेट करून घेणार आहे. कोफॅक्टर्स ऑफ द इलेमेंट्स इन ए, कोफॅक्टर्स ऑफ द इलेमेंट्स इन ए आर, एमध्ये जे 9 इलेमेंट आहेत त्यांचे कोफॅक्टर्स आपण फाइंड आउट करून घेणार आहे. पहिला कोफॅक्टर A11. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे हे 4 इलेमेंट त्यांचे कोफॅक्टर काढताना चिन्ह बदलली की मायनरची चिन्ह बदलली की कोफॅक्टर तयार होतात, आणि हे 5 इलेमेंट ह्यांचे जे मायनर आहेत तेच कोफॅक्टर येतात. तर पहिला कोफॅक्टर A11 चिन्ह बदलणार नाही, हा रो आणि कॉलम सोडायचा आहे, 4 - 1 हा 3 येईल. सेकंड A12, इथं चिन्ह आधीच बदलून घ्यायचं आहे, A12 हा इलेमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडायचा आहे, -2 + 1 होणार आहे, -2 + 1 म्हणजे +1. A13 इथं चिन्ह बदलणार नाही, आहे तसा राहणार आहे, मायनर आणि कोफॅक्टर हा इलेमेंट आहे, हा रो आणि हा कॉलम सोडायचा आहे, 1 - 2 -1 हे फर्स्ट रोचे कोफॅक्टर. आता सेकंड रो A21, इथं साईन चेंज करायचं आहे, हा इलेमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडला, -2 आणि -1 म्हणजे +1 इक्वल टू हा -1 आणि हा +1 होईल. A22 साईन चेंज होत नाही, हा रो आणि कॉलम सोडला, 4 - 1 इक्वल टू 3. A23 तर साईन चेंज होणार आहे, हा इलेमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडायचा, -2 आणि -1 म्हणजे +1. पुन्हा इथं हा मायनस आणि मायनस हा +1 होईल. आता थर्ड रोचे कोफॅक्टर A31 हा इलेमेंट आहे, हा रो आणि हा कॉलम सोडायचा आहे, 1 - 2 म्हणजे -1. A32 साईन चेंज होईल, हा इलेमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडला की -2 -1 म्हणजे +1, आणि हा -1 इंटू मायनस हा +1 येईल. A33 हा इलेमेंट आहे, रो आणि कॉलम सोडला की 4 - 1 इक्वल टू 3. तर हे कोफॅक्टर्स तयार झाले, ह्यांचा मॅट्रिक्स लिहायचा आहे, म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्स, त्याला आपण C हे नाव दिलं. C इक्वल टू फर्स्ट रो, हे कोफॅक्टर पहिल्या रोचे पहिल्या रोला लिहायचे आहेत, 3 1 -1. सेकंड रो 1 3 1, लास्ट रो -1 1 3. आता ह्याचा ट्रान्सपोज म्हणजे ॲडजॉइंट असणार आहे, देअरफॉर ॲडजॉइंट ऑफ A इक्वल टू C', रो
आणि कॉलम, रो किंवा कॉलम इंटरचेंज करायचे आहेत. हा फर्स्ट रो आहे, त्याचा इथं फर्स्ट कॉलम. हा सेकंड रो आहे, तो इथला सेकंड कॉलम. आणि हा लास्ट रो आहे, तो लास्ट कॉलम होईल. आणि हा ॲडजॉइंट तयार होईल. आता इक्वेशन 1 मध्ये इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला मिळालेत. इक्वेशन 1 मध्ये आपण ए इनव्हर्सचा फॉर्म्युला असा लिहिला आहे, 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ए. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचे आहेत. ए इनव्हर्स इक्वल टू 1/4 इंटू ॲडजॉइंटची व्हॅल्यू इथं आहे 3 1 -1 1 3 1 -1 1 3. तर इथं 4 न डिव्हिजन पॉसिबल नाही आहे असं ठेवायचं आहे. हा इनव्हर्स दिलेल्या मॅट्रिक्सचा तयार झालेला आहे. क्वेश्चन, फाइंड इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय ॲडजॉइंट मेथड. फर्स्ट 1 0 1 0 2 3 1 2 1. सेकंड मॅट्रिक्स 1 0 0 3 3 0 5 2 -1. थर्ड मॅट्रिक्स 0 1 2 1 2 3 3 1 1. तर त्यांची ॲन्सर जी आहेत ती खालच्या स्टेपला दिलेली आहेत, तुम्ही ती व्हेरीफाय करू शकता. ॲडजॉइंट मेथडनं हे 3 मॅट्रिसेसचे इनव्हर्स फाइंड आउट करायचे आहेत.